अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुणे येथे गेलेला नांदेड जिल्ह्यातील भोसी गावातील एक तरुण आहे। कोरोना काळामध्ये नोकर भरती होत नसल्याच्या कारण तो गावी आला। आपल्या 10 एकर माळरान जमिनीवर मशागत करून तब्बल 10 एकर जमिनीवर फळबागांची लागवड केली आहे। देशातील तसेच विदेशातील फळांची लागवड त्याने या खडकाळ जमिनीवर केली आहे। आपल्या सोबत भोसी या गावातील नंदकिशोर गायकवाड आहे। आपण त्याच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीने याने फळबागांची लागवड केलेली आहे। दादा, काय सांगाल, काय नाव आहे आपलं आणि 10 एकर जमिनीमध्ये आपण फळबागांची लागवड केली आहे, कशा पद्धतीने ही लागवड केली? माझं नाव नंदकिशोर दिगंबरराव गायकवाड। माझी एक माळरानावर 10 एकर जमीन होती रिकामी। कोविड काळामध्ये एक्झाम वेळेवर होत नव्हती, त्या वेळेस मी गावाकडे आल्याच्या नंतर एक वर्ष दुरुस्ती केली कोविडमध्ये आणि त्याच्यातून एक 60 प्रकारच्या आपल्या देशातल्या आणि विदेशातल्या व्हरायटी लावून एक 10,000 असे वेगळे वेगळे झाडं लावले। त्याच्यामध्ये केशर आंबा 1200 आणि पेरूचे 3,500, सीताफळाचे 1300 आणि लिंबू 400। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। एक उत्पन्नासाठी आणि दुसरे रोपवाटिकेसाठी म्हणून असे 60 व्हरायटीचे वेगवेगळे असे मिळून 10,000 झाडं लावली। त्याच्यातून मला 2 वर्षापासून पेरूचं आणि केशर आंब्याचं चांगलं उत्पन्न मिळत आहे। गेल्या वर्षी एक चांगल्या दर्जाचा सेंद्रिय आंबा निघाल्याच्या नंतर यावर्षी ग्राहकाची एक चांगली पसंत आल्यामुळे शेतातून 200 रुपयांनी आज घडीला चांगल्या दर्जाचा हे आंबा नेत आहेत ग्राहक। अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळालं नसल्यामुळे खचून जात आहेत। आपल्याला कशी संकल्पना सुचली की शेती करणं, तरुणांनी शेती करणं हे आजकाल म्हणजे पाहायला मिळत नाही, आपल्याला कशी संकल्पना सुचली? नाही, आज घडीला एक 80% वर विद्यार्थ्याकडे स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे मुलं सगळे शेतकऱ्याचीच आहेत। ती एक पारंपरिक आपला शेती बाजूला सोडून एक नाविन्यपूर्ण फळबाग म्हणा, सेंडनेटमध्ये भाजीपाला म्हणा, मार्केटचा अभ्यास करून वेगळ्या वेगळ्या व्हरायटी लावून जसं माझं उत्पन्न वाढलं तसं उत्पन्न वाढायला पाहिजे। एक शासकीय अधिकाऱ्यापेक्षा कितीतरी पटीने उत्पन्न आणि एक निघू शकते याची मला शाश्वती आहे आणि मी स्वतः काढलेलं आहे। मेहनत केल्याच्या नंतर तर 100% मिळते। एक बी प्लॅन म्हणून एक शेतीकडे बघायला पाहिजे काही विद्यार्थ्यांनी। आता सद्यस्थितीला आपल्या फळबागेमध्ये किती प्रकारची फळे आहेत आणि वर्षाकाठी खर्च वगळता किती उत्पन्न होतं? आज घडीला माझ्याकडे 60 व्हरायटीचे जवळपास झाड आहेत, त्याच्यातून एक 10,000 टोटल झाड आहेत माझ्याकडे। आज घडीला बघा यावर्षी 35 लाख रुपयाच्या आसपास उत्पन्न आहे। 10,000 रुपये माझं एक लागवड खर्च होतो, लागवड खर्च होता जाऊन 25 लाख रुपये मला या 10,000 झाडातून मिळतात। अजून पुढे आज एक 4 वर्षाचे झाड आहे, ते पुढे चालून मग याचं उत्पन्न मला अजून वाढण्याची अपेक्षा आहे। आजकाल विद्यार्थी यश न मिळाल्यामुळे डिप्रेशन मध्ये जात आहेत। आपण शेती करतायत, लाखो रुपयाचं उत्पन्न मिळतंय, आजच्या या विद्यार्थ्यांना तुम्ही काय आवाहन करणार किंवा काय सुचवणार आहात? मी विद्यार्थ्यांना हे करतो की आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्यामुळे आपण कुठे कमी पडत नाही। याचा पुरेपूर त्या अभ्यासाचा शेतीमध्ये म्हणा, व्यवसायामध्ये त्याचा पुरेपूर वापर करावा। मी जसं फळबाग लागवड केली, त्याच फळबागेवर एक नाविन्यपूर्ण बाहेर देशातून झाडं आणली। ती झाडं तयार करण्यासाठी मी एक शासकीय रोपवाटिका तयार केली। या रोपवाटिकेच्या माध्यमातून मी आज हजारो शेतकऱ्याला झाडं देत आहे। माझं फळाबरोबर आज झाडं तयार करण्याचं रोपवाटिकेचं बघून उत्पन्न वाढले। असा एक जोडधंदा विद्यार्थ्यांनी बघायला पाहिजे आणि त्याच्यातून 100% उत्पन्न मिळते। फक्त एक पुरेपूर जसा MPSCचा अभ्यास केला तसा एक अभ्यास पूर्ण जर फळबागेकडे लक्ष केलं, नियोजन केलं, मार्केटचा अभ्यास केला आणि आपण स्वतः जर ग्राहकापर्यंत माल पोहोचला तर निश्चितच पैसा मिळते। आज घडीला मार्केटला 100 रुपये केशर आंब्याचा भाव आहे, तर माझा शेतातून 200 रुपयांनी ग्राहकाची एक पसंत बनलेली आहे आणि ग्राहक शेतापर्यंत येत आहेत। नक्कीच विद्यार्थ्यांनी यश न मिळाल्यानंतर खचून न जाता शेतीचं सूक्ष्म नियोजन केल्यानंतर शेतीमध्ये सुद्धा चांगलं उत्पन्न मिळवता येत असल्याचा विश्वास नंदकुमार गायकवाड यांनी व्यक्त केला आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।